तर नमस्कार फ्रेंड, बघू शकताय मी निघालेली आहे अंबाजोगाईला. आणि बघू शकताय ऑटोमध्ये किती गर्दी झालेली आहे. अक्षरशः मला बसता येत नाही. अंबाजोगाईला जायचं म्हणलं की अंगावर काटे येतात, पण मुले हॉस्टेलला असल्यामुळे जावं लागतं त्यांच्यासाठी. आणि माझी अनुष्का भाषणामध्ये खूप एक्सपर्ट झालेली आहे आणि तिला घ्यायचा होता पुढारी टाईप ड्रेस. तर बघा, मी पोहोचले अंबाजोगाईमध्ये, दोन्ही लेकरांना बाहेर आणलं आणि आम्ही निघालो शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे माझ्या अनुष्कासाठी एक पुढारी टाईप व्हाईट कलरचा ड्रेस घ्यायचा होता आणि ते घालून तिचं उद्या परवा दिवशी भाषण आहे शाळेमध्ये. आणि भाषण खूप छान करीत असल्यामुळे तिच्या पूर्ण शाळेमध्ये कौतुक होते. त्यासाठी मी तिला काही घ्यायला मागं पुढं बघत नाही. दादा इकडं बघा, दादाला म्हणते, दादा हाय कर, इकडं चल, तिकडून वाहनं येलेत बघा कसं येड्यावणी करते. पण मी आले की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप वेगळाच असतो आणि त्यांच्या आनंदात माझा आनंद आहे असं मला वाटते. त्यांच्या पुढं सगळं फेल आहे मला. पण जगाला काय माहीत, जग म्हणते की लोक म्हणतात सगळे, हिचं काय खरं आहे, हिंडती फिरती, हिला लेकरांची काळजी नाही, हिला काय नाही, हिला कुठंच कामाला टिकत नाही. पण यांना काय माहिती, मी ह्या 2 मुलांसाठी जगले. 8 वर्ष झालं आता नवऱ्यापासून लांब आहे, तरी पण मी माझी मुलं स्वतः पाळली, मोठी केले लहानाची. अजून शिक्षण सध्या चांगली शाळेत देत आहे त्यांना. तर ही दादा बघा कसा, तिथं काहीतरी आलेलं होतं म्हणजे विकायला. ते एका काचेच्या हे काय असल्या गोल गोल घागरीसारख्या भरण्या होत्या आणि त्याच्यामध्ये पाणी होतं. कसला तरी शो होता ते घरात ठेवायचा पाण्याचा. आणि तर मी यांना म्हणलं, बाळ दोघं पण म्हणत होते, मम्मी घे मम्मी घे. म्हणलं आपलं फुटकं तुटकं घर आहे बाबा, कुठं ठेवायचं, चला म्हणलं पुढं. मग नंतर आम्ही गेलो दुकानाकडं कपड्याच्या, कारण पुढारी टाईप ड्रेस इथं कुठं तर जवळपास भेटत नव्हता. मग खाली गेलो आम्ही मंगळवार पेठमध्ये चांगल्या दुकानामध्ये आणि ड्रेस घेऊन बाहेर पडलो. दुकानात व्हिडिओ नाही बनवला कारण खूप गडबड होती. गडबडीमध्येच एवढा ब्लॉग शूट केलेला मी. आणि दादा तर लयच हसत होता कारण इथलाच एक माणूस त्याला हसवत होता. तर मग आता दादा म्हणला आता खायचंय प्यायचंय. म्हणलं काय खायचंय, त्याला आवडत होता बदाम शेक. मग मी आणलं बदाम शेक पाजायला. बदाम शेक, वडापाव, समोसे सगळंच होतं आणि ते सगळंच त्यांना घेऊन दिलं. बदाम शेकचा व्हिडिओ काढायचा राहिला, सॉरी, पण हे थोडं थोडं काय ना मी शूट केलेलं आहे. अनुष्का बघा कशी नाराज झाली. आता अनुष्काला घ्यायचं होतं कटरेली सामान, त्यामुळे ती नाराज होती. बाई म्हणलं आता रविवारी येणारच आहेत, घेऊ. तर फ्रेंड, बघितलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ. मी पोहोचले आता, दिवस मावळला एक पटकन कशी तरी आले. वाहन भेटते का नाही म्हणून मला चिंता पडली होती. पोरायली खायला प्यायला दर जाण्या गणित माझा 1,000, 1,500, 1,000, 1,500 खर्च होतोय बरं का. तर मी मागं पुढं बघत नाही खर्च करायला पोरायली माझ्या. आणि शेवटी आपल्या लेकराला आपले शिकवण आहे असं वाटतंय मला. त्याचा बाप तर काही जिवंत असून मेल्या जमा आहे. तर लेकरायली मी काय म्हणतात त्याला, बदाम शेक दादाला लय आवडतंय. बदाम शेक पाजला, समोसे वडापाव घेऊन दिलं तिला. तुम्हाला तर सांगितलंय भाषणात एक्सपर्ट आहे. आता ते खूप खुश झालेत आणि आता होळीच्या सुट्ट्या पण आहेत, होळीला आणणार बी आहे. त्यांना पण खूप भारी वाटते मी गेल्यावर. त्यामुळं जगायचे लेकरासाठी आणि मरायचे लेकरासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.